नमस्कार. कायद्याच्या जगात सत्य म्हणजे नेमकं काय असतं? जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं तेच खरं मानायचं का? आज आपण भारतीय कायद्यातील याच एका महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. पण हे काही पुस्तकी विवेचन नाहीये, तर एका छोटी आपण खूप इंटरेस्टिंग गोष्टीतून आपण हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक साधा प्रश्न आहे. समजा एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी कोणी सापडलं तर याचा अर्थ तो माणूस गुन्हेगार आहे असं होतं का? फक्त तिथे हजर असणं गुन्हा सिद्ध करतं का? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, हो ना? पण आपली आजची कथा बरोबर याच प्रश्नाभोवती फिरतेय आणि ती आपल्याला दाखवेल की दिसणारं सत्य आणि खरं सत्य यात किती मोठं अंतर असू शकतं. तर ही गोष्ट आहे विश्वासाची, आणि कधीकधी त्या विश्वासाचे काय परिणाम होऊ शकतात याची. एका विश्वासाची गोष्ट यात आपण पाहणार आहोत की मित्राला केलेली एक अगदी छोटीशी मदत कशी एका मोठ्या आरोपाचं कारण बनते. चला तर मग भेटूया या गोष्टीच्या दोन मुख्य पात्रांना, राकेश आणि विलास. गोष्ट घडते रत्नागिरीच्या एका गजबजलेल्या बाजारात. विलास आपल्या मित्राला राकेशला भेटतो आणि अगदी सहजपणे म्हणतो, अरे यार, माझी गाडी बंद पडलीये, तू फक्त 5 मिनिटं ही बॅग सांभाळ, मी पटकन मेकॅनिकला घेऊन येतो. अगदी सामान्य गोष्ट आहे नाही का? कोणीही मित्रासाठी एवढं तर करेलच. आणि मित्रावर विश्वास ठेवून राकेश ती बॅग घेतो. विलास जातो आणि बघता बघता गर्दीत दिसेनासा होतो. राकेश तिथेच थांबून त्याची वाट बघत असतो. त्याला थोडीसुद्धा कल्पना नसते की पुढचे काहीच क्षण त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि मग अचानक तिथे पोलीस येतात. ते थेट राकेशकडे येतात, त्याच्या हातातली बॅग तपासतात आणि आत सापडतं चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेलं घबाड, सगळंच अनपेक्षित. राकेशला काही समजायच्या आतच त्याच्या हातामध्ये बेड्या पडतात. विचार करा, एका क्षणापूर्वी एक सामान्य माणूस जो फक्त मित्राला मदत करत होता, तो आता कायद्याच्या नजरेत एक चोर ठरला होता. पण तो हे कसं सिद्ध करणार की तो निर्दोष आहे? कारण पुरावा तर त्याच्याच हातात सापडला होता. आता हे प्रकरण पोचतं कोर्टात आणि इथेच खरी लढाई सुरू होते, दिसणाऱ्या पुराव्याची आणि न दिसणाऱ्या सत्याची. कायद्याची खरी कसोटी इथेच लागते. बरं, सरकारी पक्षाचं म्हणणं अगदी सरळ आणि सोपं आहे. ते म्हणतात, आरोपी चोरीच्या मालासोबत रंगेहात पकडला गेलाय. पोलीस आणि पंच साक्षीदारांनी हे स्वतः पाहिलं आहे. कायद्याच्या भाषेत यालाच फिजिकल फॅक्ट किंवा भौतिक तथ्य म्हणतात. म्हणजे असं काहीतरी जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, हातांनी स्पर्श करू शकतो. आणि त्यांच्या मते गुन्हा सिद्ध करण्यासाठी एवढं पुरेसं आहे. आणि इथेच या केसमध्ये एक महत्त्वाचं वळण येतं. एकीकडे सरकारी पक्ष म्हणतोय की बॅग राकेशकडे होती, हे एक भौतिक तथ्य आहे, त्यामुळे तो दोषी. पण दुसरीकडे बचाव पक्ष एक खूप वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, ठीक आहे, राकेशने बॅग धरली होती, पण त्याला आत काय आहे माहीत होतं का? त्या क्षणी त्याची मानसिक स्थिती काय होती? आता बचाव पक्षाचा हा युक्तिवाद समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय कायद्यात तथ्य किंवा फॅक्ट या शब्दाची व्याख्या काय आहे हे बघायला लागेल. आणि विश्वास ठेवा, ही व्याख्या सगळं चित्रच बदलून टाकते. भारतीय साक्ष अधिनियमाप्रमाणे तथ्य म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारी गोष्ट नाही. याचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे कोणतीही गोष्ट जी आपण आपल्या इंद्रियांनी ओळखू शकतो, म्हणजे पाहू शकतो, ऐकू शकतो. पण दुसरा भाग, आणि हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, दुसरा भाग म्हणजे कोणत्याही व्यक्तीची मानसिक स्थिती, ज्याची त्या व्यक्तीला जाणीव आहे. म्हणजे एखाद्याचा हेतू, त्याचा विश्वास, त्याची सद्भावना. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, भौतिक तथ्य म्हणजे बाहेरचं जग, जे दिसतं, जसं की एक व्यक्ती खुर्चीवर बसली आहे. पण मानसिक तथ्य म्हणजे त्या व्यक्तीच्या आतलं जग, तिचा हेतू काय आहे, ती चांगल्या भावनेने काम करतेय की वाईट, हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय कायदा या दोन्ही प्रकारच्या तथ्यांना सारखंच महत्त्व देतो. ठीक आहे, तर आता आपण पुन्हा आपल्या गोष्टीकडे कोर्टरूममध्ये परत जाऊया आणि बघूया की हे मानसिक तथ्य कसं राकेशच्या मदतीला येतं, कसं हे अदृश्य सत्य दिसणाऱ्या पुराव्यावर विजय मिळवतं. राकेशचे वकील न्यायालयात उभे राहतात आणि म्हणतात, माय लॉर्ड, आम्ही हे मान्य करतो की बॅग राकेशच्या हातात सापडली. हे भौतिक तथ्य आहे, पण आम्ही त्या मागचं मानसिक तथ्य समोर ठेवत आहोत. राकेशची मानसिक स्थिती, त्याचा हेतू चोरीचा नव्हता. त्याला बॅगेत काय आहे याची कल्पनाही नव्हती. त्याने फक्त एका मित्राला मदत करण्याच्या सद्भावनेने ती बॅग हातात घेतली होती. आणि हा युक्तिवाद कायद्याच्या एका अतिशय महत्त्वाच्या तत्वावर आधारित आहे. बघा, कोणताही गुन्हा सिद्ध होण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे चुकीची कृती, ज्याला ॲक्टस रिअस म्हणतात, आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कृती करण्यामागचा वाईट हेतू, ज्याला मेन्स रिया म्हणतात.
म्हणजे फक्त कृती पुरेशी नाही, त्यामागे वाईट हेतू असणंही सिद्ध व्हावं लागतं. आणि मग अखेर निकाल लागतो. राकेश निर्दोष. न्यायाधीशांनी आपल्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटलं की जरी भौतिक तथ्य म्हणजे बॅग राकेशकडे सापडणं हे त्याच्या विरोधात होतं, तरी मानसिक तथ्याने म्हणजे त्याच्या चांगल्या हेतूने आणि त्याला बॅगेत काय आहे हे माहीत नसल्याने त्याची निर्दोषता सिद्ध झाली आहे. अदृश्य सत्याचा दिसणाऱ्या सत्यावर विजय झाला होता. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? खास करून जे कायद्याचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला तर उत्तर कसं लिहायचं? चला, हेच आपण 5 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. एक चांगलं उत्तर लिहिण्यासाठी या 5 पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी प्रस्तावना. इथे सांगा की तथ्य ही कायद्यातला एक महत्त्वाचा बेस आहे. दुसरी पायरी कायदेशीर तरतूद. भारतीय साक्ष अधिनियमातील कलम 2(1)(f) चा उल्लेख करा. तिसरी पायरी वर्गीकरण. भौतिक आणि मानसिक तथ्यांमधला फरक सांगा. चौथी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे उदाहरण. राकेशच्या गोष्टीसारखं किंवा आत्मसंरक्षणासारखं एखादं उदाहरण द्या. आणि 5वी पायरी निष्कर्ष. यात थोडक्यात सांगा की कायदा बाहेरच्या आणि मनातल्या दोन्ही सत्यांना तथ्य मानतो. तर मग जाता जाता एक प्रश्न. आपल्या आयुष्यात आणि कायद्याच्या जगात खरंच जास्त ताकदवान काय आहे? ते सत्य जे डोळ्यांना दिसतं की ते सत्य जे फक्त आतून अनुभवता येतं? यावर विचार करायला हरकत नाही.